सर्वांना नमस्कार। हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व निष्ठावंत शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी। महाराष्ट्रातील सर्व साधू संत, समाज सुधारक, क्रांतिकारक, विचारवंत, देशाचे रक्षण करणारे माझे सर्व शूरवीर जवान आणि ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत त्या माझ्या बळीराजाला म्हणजे शेतकरी राजाला देखील विनम्र अभिवादन करतो। आणि खऱ्या अर्थानं मंडळी, आज आपण बसलेलो आहोत विद्येचं माहेरघर पुणे येथे आमच्या समाजाचे आदरणीय हेमंत प्रतापराव घोणे साहेब आणि यांच्या निवासस्थानी मी आहे आणि त्यांच्या शेजारी त्यांच्या धर्मपत्नी बसलेल्या आहेत। खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचं नाव ज्ञात आहे आणि महाराष्ट्रातील हजारो समाज बांधवांना ज्यांनी खऱ्या अर्थानं मदत केली ते आदरणीय स्वर्गीय मोहनराव ताटे साहेब यांच्या कन्या राणीताई, ज्या आमच्या साहेबांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांच्या निवासस्थानी आम्ही बसलेलो आहोत। खरं तर इथं येण्याचा योग कशासाठी इथं मी आलेलो आहे तर थोडक्यात मी तुम्हाला इथं मी का आलेलो आहे याची मी तुम्हाला आता माहिती देत आहे। आणि आमच्या हेमंत घोणे साहेब यांची पुण्यामध्ये गेली 10 वर्ष बघा मल्हार एकता सामाजिक संस्था पुणे ही संस्था आज खऱ्या अर्थानं हिंदू खाटीक समाजासाठी विविध क्षेत्रा म्हणजे विविध विभागामध्ये जाऊन आज खऱ्या अर्थानं कार्यरत आहे। तर खरं तर मी आता सुरुवातीला त्यांचा कार्यक्रम काय आहे याविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो। मल्हार एकता सामाजिक संस्था पुणे आणि मल्हारी वधूवर सूचक केंद्र कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानं हिंदू खाटीक समाजातील उच्च शिक्षित वधूवरांचा परिचय मेळावा दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी संपन्न होणार आहे। आणि या कार्यक्रमाचा जे काही विषय आहे तो म्हणजे मल्हार एकता सामाजिक संस्था पुणे यांच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त तसेच कैलासवासी शकुंतला रामभाऊ घोणे कल्याण यांच्या 18व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्यातील उच्च शिक्षित वधूवरांचा परिचय मेळावा हा आपली संस्था मल्हार एकता सामाजिक संस्था पुणे व मल्हारी वधू सूचक केंद्र कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आपल्या या मल्हारी वधूवर सूचक केंद्राचे संस्थापक आदरणीय सुरेश घोणे साहेब यांच्या आईच्या पुण्यस्मरण दिनाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम खरं तर आयोजित केलेला आहे। सदरचा कार्यक्रम हा शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 8 या वेळेत स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मानधक्का चौक, मंगळवार पेठ, पुणे स्टेशन समोर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तसेच मल्हार एकता सामाजिक संस्था दशकपूर्ती वर्षानिमित्त आपण करीत असलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आपल्या संस्थेला म्हणजेच पुणे शहरामध्ये ज्या काही 10-15 संघटना आहेत त्या संघटनांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। तेव्हा माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपली मुलं घरामध्ये म्हणजे आता आपण पाहत आहोत उच्च शिक्षित आहेत, मुलीला वाटतं मला चांगला मुलगा मिळावा, मुलाला वाटतं मला चांगली मुलगी मिळावी। समाज बांधवांचं आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांचा वेळ खर्च होऊ नये, त्यांची मानसिकता भंग पाहू नये यासाठी या वधूवर मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। तेव्हा जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावं अशी मी घोणे साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आणि बघा मित्रांनो, आज थोडंसं घोणे साहेबांबद्दल मला खूप बोलावंसं वाटतंय। खरं तर माणसाकडे एकदा पैसा आला तर माणसाचे पाय जमिनीवर राहत नाही आपण असं म्हणतो, बरोबर आहे ना। पण घोणे साहेब या पुणे शहरामध्ये एक यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये आज त्यांचा जो व्यवसाय आहे फर्निचर फॅब्रिकेशनचा या माध्यमातून त्यांनी खूप मोठी कामं त्यांची सुरू आहेत। त्यांच्या ठिकठिकाणी काही प्लॉट सुद्धा आहेत, त्या ठिकाणी ते सामाजिक उपक्रम भविष्य काळामध्ये राबवणार आहेत। तर पाहूया आपण मल्हार एकता सामाजिक संस्थेची स्थापना 10 वर्षापूर्वी या विभागामध्ये म्हणजेच कोथरूड, बरोबर ना घोणे साहेब, कोथरूड विभागामध्ये झाली। आणि या विभागातील असणाऱ्या हिंदू खाटीक समाजाच्या म्हणजे घरोघर जाऊन त्यांनी समाजाचं संघटन केलं। लोकांची आर्थिक स्थिती काय आहे, व्यावसायिक स्थिती काय आहे, त्या घरामध्ये मुलं विवाहित अविवाहित अशी किती मुलं आहेत या सगळ्यांची त्यांनी नोंद घेतली आहे। नुसतं मल्हार एकता सामाजिक संस्थेनं वधूवरचं काम न करता वर्षभर मला साहेबांचं हे पत्रक आहे, हे पत्रच खरं तर मी तुम्हाला वाचून दाखवतो। म्हणजे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम असतात,
हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात, मुलांची विविध मनोरंजन म्हणजे कलागुण विविध मनोरंजनाचे कार्यक्रम साहेब घेत असतात. शैक्षणिक कार्यक्रमामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षा असेल किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असेल, यासाठी मल्हार एकता सामाजिक संस्था काम करते. आरोग्यविषयक उपक्रम, त्याच्यामध्ये लोकांची आरोग्यविषयक तपासणी असेल किंवा त्याच्यावर केले जाणारे उपचार असेल, याविषयी सुद्धा मल्हार एकता सामाजिक संस्था काम करते. व्यावसायिक प्रबोधन, आपण एखाद्या व्यवसायामध्ये पदार्पण करत असताना कसं केलं पाहिजे त्यासाठी लागणारं मार्गदर्शन सहकार्य ही संस्था करते. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी मार्गदर्शन सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून समाज बांधवांना सुरू आहे. समाजामध्ये जे विविध क्षेत्रामध्ये मुलं मुली काम करतात त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी सुद्धा ही संस्था काम करते आणि समाजाचं संघटन व्हावं या. तर मित्रांनो, आपण आहोत घोणे साहेबांच्या घरी आहोत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कला ही खरं तर माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पु ल देशपांडे असं म्हणतात की माणसानं पोटा पाण्याचा उद्योग जरूर करावा, पण कला, संगीत, संस्कृती, शिक्षण याच्याशी आपण मैत्री जोडली पाहिजे, म्हणजे जीवन का जगायचं याचा आपल्याला अर्थ कळून जातो. म्हणून या संस्थेनं आपल्या समाजातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सुद्धा व्यासपीठ उभं केलेलं आहे. लोकांचं संघटन व्हावं. बघा, एक म्हणजे आपण जर संघटित राहिलो तर आपली प्रगती आहे. म्हणून संघटन कौशल्य देखील त्यांनी वाढवण्याचा प्रामाणिकपणे त्यांचा प्रयत्न असतो. मुलांना रोजगार मिळावा, रोजगाराची संधी मिळावी. मला साहेबांनी सांगितले की आम्ही अशा काही मुलांना म्हणजे जॉब्स दिलेले आहेत की त्यांना महिन्याला 4-5 लाख रुपये पेमेंट आहे. बघा, केवढं मोठं काम साहेबांनी केलेलं आहे. तसेच समाजाचं सर्वेक्षण असेल, तसेच शासकीय योजनांचा पाठपुरावा, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ही संस्था काम काय करते तर विखुरलेल्या समाजाला एकत्र आणून समाजाची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी मल्हार एकता सामाजिक संस्था आहे. खरं तर महाराष्ट्र हा फुले, शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा आहे. आणि या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदरणीय हेमंत घोणे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आज खऱ्या अर्थानं पुणे शहरामध्ये काम करते. अशा या आदरणीय हेमंत घोणे साहेब यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा एक विनंती करतो की 18 एप्रिलला मात्र आपल्या घरामध्ये शिकलेल्या मुलांना मुलींना घरामध्ये न ठेवता जास्तीत जास्त पालकांनी त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, कार्यक्रम हा नक्की कुठं होणार आहे. हा कार्यक्रम होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक, मंगळवार पेठ, पुणे या ठिकाणी दुपारी 3 ते 8 या वेळात होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी अवश्य या आणि मल्हार एकता सामाजिक संस्थेची उत्तरोत्तर दिवसेदिवस प्रगती होत राहो आणि असंच कार्य अखंडितपणे तुमच्या हातून घडो ही सद्गुरू चरणी मी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी मला एक सांगतो की बघा, हेमंत घोणे पाहायला तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही म्हणाल यांचं व्यक्तिमत्व हे जरी दिसायला वाघासारखे असले तरी यांचं हृदय ना खरं तर गोमातेसारखं आहे असं मी म्हणेल. कारण गोमाता ही आपली दैवत आहे. कारण साहेबांनी त्यांच्या जीवनातले अनेक टप्पे मला सांगितले. गेली 40-45 वर्षे या विभागामध्ये राहतात, एक चांगले उच्च शिक्षित आहेत. आणि हो, विशेष म्हणजे त्यांची मोठी मुलगी आज BH-MS आहे, डॉक्टरेट आहे. आणि त्यांचा जो मुलगा आहे बघा तो समोर, डॉक्टर साहेबांचं नाव काय, हर्षवर्धन. डॉक्टर हर्षवर्धन हे शूटिंग येत आहेत माझी. आणि त्यांचं एकच स्वप्न आहे की माझ्या दोन्ही मुलांनी डॉक्टर व्हावं आणि त्यांच्यासाठी माझी अद्ययावत हॉस्पिटल मी उभं करणार आहे. त्यासाठी ऑलरेडी त्यांची जागा सुद्धा रेडी आहे. तेव्हा मी त्यांच्या दोन्ही मुलांना डॉक्टर होण्यासाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या नावातला अर्थच त्यांचं व्यक्तिमत्व सांगून जातो मित्रांनो. मग हेमंत घोणे म्हणजे काय हो, हे म्हणजे हेवा वाटावं असा आदर्श व्यक्तिमत्व. म्हणजे मन माणुसकी नाते जपणारे, त म्हणजे तपश्चर्येनं समाजकार्य करणारे, आणि घो म्हणजे घोणे परिवाराचे कर्तृत्वान सुपुत्र, आणि ने म्हणजे नेहमी खरे बोलून सत्याच्या दिशेनं वाटचाल करणारे असे हेमंत घोणे साहेब यांना त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला उदंड दीर्घायुष्य लाभो. तुमच्या हातून तुमच्या कुटुंबाची, समाजाची, या राष्ट्राची, या विश्वाची, या पर्यावरणाची सेवा घडो असे मी या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, मी पर्यावरण हा शब्द वापरला आणि समोर त्यांच्या खिडकीच्या बाहेर छानपैकी त्यांनी असं एक पक्ष्यांसाठी म्हणजे पाणी पिण्यासाठी वेगळं आणि गहू, ज्वारी, तांदूळ याच्यासाठी वेगळे असे 2 पॉट्स आहेत आणि ते सुद्धा ते पक्ष्यांची सेवा करतात. त्यांनी मला सांगितलं की पर्यावरणाची मी सेवा करतो माझ्या गच्चीवर. त्यांनी साहेब
400 झाडं लावलेली आहेत बघा. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वर आळविती आणि जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. आणि मी आज माणसातला देव माणूस हेमंत गुणे यांच्या रूपाने पाहिला. पुन्हा एकदा तुम्हाला मी तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, मी संदीप प्रभाळे. माझ्या YouTube चॅनलला आपण अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.